धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा केली। परीक्षा सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतिम मंजुरी दिली। सोमवारी हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं। पण गेल्या आठवड्यात प्रधानांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेले विरोधी पक्ष आताही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ घालताना दिसतायत। विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांकडून झालेला बळाचा वापर या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत मोठा हल्लाबोल केलाय। मंगळवारी विरोधी पक्षांनी चर्चेसाठी तयारी दाखवली आणि कोंडी फुटली। पण मंगळवारी सकाळी संसदेची दोन्ही सभागृह पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली। मंगळवारी दुपारी राज्यसभेचं कामकाज पुन्हा एकदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। तर लोकसभेत परीक्षा विधेयकाच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दाच आक्रमकपणे लावून धरला। त्यामुळे केंद्र सरकारनं मांडलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकाला विरोधक बगल देत असल्याचं बोललं जात आहे। सरकार पेपर लीक परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर चर्चेसाठी तयार असताना विरोधक गदारोळ का घालतायत, यामागे विरोधकांची नक्की स्ट्रॅटेजी काय, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सोमवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक अर्थात अँटी पेपर लीक विधेयक मांडलं। पण तेव्हा सुद्धा विरोधकांनी संसदेत मोठा गदारोळ घातला। या गदारोळातच विधेयक मांडण्यात आलं। जंतर मंतर आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, पोलिसांकडून पेलेट गनचा झालेला वापर या मुद्द्यांवर सरकारने आधी चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। त्यामुळे विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विधेयकावर चर्चेसाठी 6 तासांची वेळ निश्चित केली। गरज पडल्यास ही वेळ वाढवण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं सांगितलं। पण तरीही विरोधक ऐकायला तयार नव्हते। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी 3 तासांची वेळ देऊन संध्याकाळी 5 पर्यंत सभागृह तहकूब केलं होतं। सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा पुन्हा एकदा सभागृह सुरू झालं तेव्हा सुद्धा विरोधकांनी पुन्हा एकदा गदारोळ घातला। यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सुनावलं, सरकार चर्चेसाठी पूर्ण तयार आहे। विरोधकांमधल्या काही खासदारांनी सुद्धा विधेयकात सुधारणा सुचवल्यात। तरुण आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे विधेयक आहे। पण जाणून बुजून काँग्रेस आणि त्यांचे काही मित्रपक्ष विधेयकावर चर्चा होऊ देत नाहीयेत। यावर चर्चा व्हायला हवी असं विरोधक पहिल्या दिवसापासून सांगत होते। आता सरकार एवढं महत्त्वाचं विधेयक घेऊन आलं असताना सुद्धा विरोधकांना यावर चर्चा होऊ द्यायची नाहीये, हे दुःखद आहे। जर विरोधक चर्चेत सहभागी झाले नाहीत तर सरकार परीक्षा सुधारणा विधेयक त्यांच्या सहभागाशिवाय मंजूर करेल असा इशारा सुद्धा रिजिजू यांनी दिला। पण तरीही गदारोळ सुरूच राहिला। शेवटी लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं। सोमवारी काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत सांगितलं की आमचा अँटी पेपर लीक विधेयकाला विरोध नाहीये। पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल आधी उत्तर द्यावं अशी मागणी खरगेंनी केली। त्यामुळे सोमवारी परीक्षा सुधारणा विधेयकावर संसदेत कोणतीही चर्चा झाली नाही। त्यानंतर मंगळवारी विरोधक विधेयकावरच्या चर्चेसाठी तयार झाले होते। पण मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा विधेयकावरून गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृह दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आली। जेव्हा दुपारी 2 वाजता संसदेत चर्चेला सुरुवात झाली तेव्हा राज्यसभेत गोंधळ झाल्यानंतर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली। लोकसभेत जेव्हा यावरून चर्चा सुरू झाली तेव्हा काँग्रेसच्या गौरव गोगोईंसारख्या खासदारांनी विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचाच मुद्दा उचलून धरत सरकारला धारेवर धरलं। तर सपाचे खासदार अखिलेश यादव यांनी हे विधेयक म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय। आता गेल्या आठवड्यात जेव्हा संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी विरोधकांची भूमिका होती। पण आता प्रधानांचा राजीनामा झालेला असताना सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचं विधेयक आणलेलं असताना सुद्धा विरोधक फक्त विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईचा मुद्दा का लावून धरतायत याची काही कारणं सुद्धा सांगितली जातात। यातलं पहिलं कारण म्हणजे सरकारला कमबॅक करू द्यायचं नाही। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी अख्ख्या देशभरातला तरुण वर्ग रस्त्यावर उतरला। सीजेपी, अभिजित दिपके, सोनम वांगचुक किंवा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसणारे लोक सुद्धा या आंदोलनात फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उतरले। त्यामुळे मोदी सरकार चांगलंच बॅकफुटला गेलं। सगळ्या बाजूंनी दबाव वाढल्यामुळे सरकारला प्रधानांचा राजीनामा घेणं भाग पडलं। पण या सगळ्यात विरोधकांना सुद्धा सरकारला अडचणीत आणण्याची पूर्ण संधी मिळाली आणि या सरकारला विद्यार्थ्यांच्या हिताशी देणं घेणं नाही। सरकार कसं तरुणांच्या विरोधात आहे हे नरेटिव्ह मांडण्यात विरोधक सुद्धा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं। पण आता मोदी सरकार डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आलंय। प्रधानांच्या राजीनाम्याबरोबरच
सरकारनं शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी झपाट्याने पावलं उचलली आहेत. सरकारने सादर केलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकात पेपर फुटीत दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा, अशा प्रकरणांमध्ये जलद निकालासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना, 3 महिन्यांच्या आत निकालाची तरतूद, तपासासाठी टास्क फोर्सची स्थापना, अशा तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परीक्षा सुधारणांसाठी एका उच्चस्तरीय टास्क फोर्सची घोषणा केली. नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये देशातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांचा सहभाग आहे. यातून आम्ही आमच्या चुका मान्य केल्या असून त्या सुधारण्यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याचा मेसेज मोदी सरकार देशातल्या तरुणांना देत आहे. सरकार करत असलेल्या सगळ्या प्रयत्नांचं कौतुक सुद्धा व्हायला लागलंय. म्हणजेच प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकार विरोधात जी लोकभावना तयार झाली होती ती पुसून टाकत सरकार पुन्हा एकदा लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय असंच बोललं जात आहे. अशा वेळी जर संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर शांतपणे चर्चा झाली तर सरकारला अपर हँड मिळू शकतो. आंदोलन किंवा सरकारची चूक या गोष्टी मागे पडून सरकारने केलेल्या सुधारणा चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकतात. या विधेयकाला विरोध करणं विरोधकांना जास्त डॅमेज करणारं ठरू शकतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सरकार विरोधातलं हे वातावरण शांत होऊ द्यायचं नाही. सुधारणा करून बॅकफूटवर गेलेल्या मोदी सरकारला कमबॅकचा चान्सच ठेवायचा नाही. या विचारातून विरोधक विधेयकावरची चर्चा टाळत असल्याचं किंवा चर्चेदरम्यान फक्त विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा मुद्दा लावून धरत असल्याचं आता बोललं जात आहे. यासाठी विरोधक पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा मुद्दा उचलून धरत असल्यामुळे सरकारला विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं नाही असं नरेटिव्ह सेट करणं मोदी सरकारला सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळेच विरोधक संसदेत गदारोळ करत असल्याचं सांगितलं जात आहे. विरोधक संसदेत विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जचा मुद्दा मांडून सरकारला धारेवर धरत असल्याचं दुसरं कारण म्हणजे अमित शहांना टार्गेट करणं. गेल्या काही काळात मोदींचे उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे येत असल्याचं बोललं जातं. 2029ला अमित शहाच भाजपचा प्रमुख चेहरा असतील अशा चर्चा सुद्धा अनेकदा झाल्या. आता याआधी जेव्हा भाजपला राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठं यश मिळायचं तेव्हा त्या यशाचे शिल्पकार म्हणून कायमच पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं जायचं. पण गेल्या काही महिन्यात हे चित्र बदलल्याचं दिसतं. पश्चिम बंगालमध्ये भाजपला आलेल्या यशाचे खरे हिरो म्हणून अमित शहाच पुढे आले. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा असे पूर्व भारतातले भाजपचे प्रमुख चेहरे हे अमित शहांच्या गटाचे नेते मानले जातात. त्यामुळे मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणून अमित शहा पुढे येताना दिसतात. पण जंतर मंतरवरचं सीजेपीचं आंदोलन आणि 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज, बळाचा केलेला वापर, पेलेट गनचा वापर ह्या मुद्द्यावरून विरोधकांनी अमित शहांवर सवाल उपस्थित केले. दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या म्हणजेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असतात. दिल्लीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापराचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ताकदीने उचलून धरला. पत्रकार परिषदेत साहिल लोचाप या विद्यार्थ्याला आडून पेलेट गनमुळे त्याला झालेल्या जखमा राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवल्या. तसंच राहुल गांधींनी अमित शहांना पत्र लिहून 20 जुलैच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत उत्तरदायित्वाची मागणी केली. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पेलेट गनचा वापर का करण्यात आला याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्टीकरण द्यावं. आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर साध्या वेशातील व्यक्तींनी केलेल्या कारवाईची चौकशी व्हावी. दिल्ली पोलिसांनी कोणत्या आदेशानुसार आणि कोणत्या परिस्थितीत बळाचा वापर केला याची माहिती सार्वजनिक करावी. या पोलिसांच्या कारवाईसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या राहुल गांधींनी अमित शहांना दिलेल्या पत्रात केल्या होत्या. पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे, पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले असे सवाल सुद्धा राहुल गांधींनी अमित शहांना केले. मंगळवारी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सुद्धा लोकसभेत हाच मुद्दा लावून धरत अमित शहांनी संसदेत येऊन यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. पण पोलिसांच्या या कारवाईबद्दल अमित शहांनी अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळेच विरोधक अमित शहांनी या मुद्द्यावर आधी स्पष्टीकरण द्यावं अशी भूमिका घेत आहेत. एकूणच यातून अमित शहांना टार्गेट करून विरोधक त्यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातं. विरोधक संसदेत विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जचा मुद्दा मांडून सरकारला धारेवर धरत असल्याचं तिसरं कारण म्हणजे डिलिमिटेशन पासून सरकारला रोखणं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सरकार परीक्षा सुधारणा विधेयकासोबतच अनेक महत्त्वाची विधेयकं मांडण्याच्या तयारीत आहे. त्यात डिलिमिटेशन विधेयक हे सगळ्यात महत्त्वाचं विधेयक सरकार मांडेल असं बोललं जात होतं. एप्रिलमध्ये डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत पडल्यानंतर
पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडण्यासाठी अमित शहांनी सगळी तयारी केल्याचं सांगण्यात आलं. ममता बॅनर्जींच्या 20 खासदारांनी दुसऱ्या पक्षात जाऊन एनडीएला समर्थन देणं, ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंकडे येणं, हे विधेयक पास करून घेण्यासाठी डीएमके सारख्या पक्षांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात आले. त्यामुळे या अधिवेशनात मोदी सरकार डिलिमिटेशन विधेयक पास करून घेऊ शकतं अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळेच डिलिमिटेशन विधेयक सरकारने मंजूर केलं, तर यामुळे विरोधक चांगलेच बॅकफुटला येऊ शकतात. या सगळ्यामुळेच या विधेयकावर सरकारला चर्चा करण्याचा वेळ न देता फक्त पेपर फुटी आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या भोवतीच ही चर्चा मर्यादित ठेवण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं आता बोललं जात आहे. एकंदरीत या सगळ्या कारणांमुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी विरोधक तयार झाले असले तरीही ही चर्चा करताना विरोधकांकडून विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि सरकारची जबाबदारी यावरच जास्त फोकस ठेवला जात असल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? विरोधक परीक्षा सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत सुद्धा विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईवर चर्चा का करतायत? यामागे विरोधकांचा काही राजकीय अजेंडा आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.